कविताजी, एक मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो या स्मारकाचा. जेव्हा ही स्मारकाची संकल्पना आली समोर, तेव्हा प्रामुख्याने उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांनी त्या संकल्पनेमध्ये अधिक काम केलं आणि एक संकल्पना तयार केली आणि त्याचं सादरीकरण त्यावेळच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे दिलं गेलं. म्हणजे हे स्मारक कसं व्हावं याचे बारीक सारीक खुणा या उद्धव ठाकरे साहेबांच्या मनात होत्या, ते त्यांनी कागदावर उतरवल्या आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे. मला असं वाटतं की हा विषय थोडा राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या खानाखुणा, त्यांचे विचार, त्यांची प्रतिकृती हे जेवढं उद्धव ठाकरे साहेबांना माहिती पडेल तेवढं अन्य सदस्यांना पडणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा. मी शुअर नाही आहे, मी आत्ता पण जरा लगेच विषय आत्ता कळल्यावर मी फाईल शोधायचा प्रयत्न केला, पण मी शुअर नाही आहे, म्हणजे मी हे सांगतोय ते ती जी घटना बनलेली आहे, जी महाराष्ट्र शासनाने न्यास तयार करण्यासाठी, जे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी जी घटना बनलेली आहे, त्या घटनेमध्ये एक क्लॉज असा आहे की यामध्ये उद्धव ठाकरे साहेब सांगतील ते असे 3 सदस्य घेण्यात यावे. ते किंवा ते सांगतील ते 3 सदस्य असा त्याच्यामध्ये तो क्लॉज आहे, अशी माझी माहिती आहे. माझ्या समोर कागद नाही, पण ही वस्तुस्थिती आपण चेक करूया, पण ही आहे असं माझं मत आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना 3 उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराची माणसं घ्यावीच लागली असं माझं मत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की त्यांनी शिंदे सेनेच्या आमदारांना घेतलं का नाही. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे माहित आहे की शिंदे सेनेचं आणि उद्धव ठाकरे सेनेचं अजिबात पटत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये एकवाक्यता निर्माण होत नाही. त्यांचे रामदास कदम वेगळे काहीतरी बोलतात, ते राणेंचा मुलगा काहीतरी बोलत असतो, शिवसेनेत येतो. अनेक शिंदे गटाचे लोक डायरेक्ट टीका हे उद्धव ठाकरेंच्यावर करतात आणि आम्ही त्यांच्यावर डायरेक्ट टीका करतो.